इशारा दिलाय की मॅचला झाली सुरुवात. दोन टीम्सला मनापासून शुभेच्छा या मॅच साठी. व्हेरी फर्स्ट बॉल. पहिला चेंडू समोर टक्कन उडवलाय. गुड साऊंड सिस्टमने ठोकलेला ठक्कम ठोप ताबडतोब पहिल्याच बॉलवर षटकार. साधावा. लागला खुरकून मारायला हो. काय सांगायचा. डेफिनेटली आपण पाहिला काय सुंदर फटका पाहायला मिळाला. अगदी या फटक्याची सुरुवातीला गरज होती गणेशला, त्याला होती ती मिळाले, परंतु आता गरज कोणाला काय आहे या मॅच मध्ये येणारा वेळ दर्शवेल. कारण की फलंदाजी करणारा संघ धाव्यांच्या गरजेत आणि गोलंदाजी करणारा संघ विकेटच्या गरजेत आहे. पाहूया दुसरा चेंडू या ओव्हरचा. बॅट्समॅन रेडी. दुसरा चेंडू आपटून टाकण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग शॉट. कॅच कलेक्ट केला जातोय. पलटवार झाला आणि हा पलटवार फलंदाजावर गोलंदाजाचा आणि विकेट दुसऱ्याच बॉलवर. असं असतं ना क्रिकेटच्या भाषेमध्ये. आपण जर बघितला क्रिकेटच्या पटलावर हे असंच असतं ना. कारण की पहिल्या बॉलवर हिरो तर दुसऱ्या बॉलवर हा गोलंदाज हिरो. हिरो ठरले गेलेत, परंतु आपण पाहिले ना तर सुरुवात मोठी करून दिली. 3 ओव्हरचा मॅच आहे. लक्ष हेच असणार आहे की 40+ धावा कशा पण का होईना 40+ धावा जोडायच्या आहेत. हा विचार आहे, हा निर्धार आहे, परंतु यशस्वी कोणाचा होईल पाहूया. थँक्यू डीजे. आमचे ऑफिशियल जे स्कोरर आहेत हिमांशू आणि रुपेश जॉईंट आहेत. आपण चांगलं स्कोरिंग हे करतात. प्रत्येक खेळाडूची अपडेट आमच्यापर्यंत देतात. कोणता खेळाडू आला, कोणता खेळाडू बाद झाला आणि कोणत्या खेळाडूने कॅच पकडला. विकास न्यू पार्टनर इन. आपटून टाकण्याचा प्रयत्न. फटका चांगला आहे, सरळ चाललाय, परंतु तितका सुंदर एफर्ट्स आपण पाहिले या वेळेला. अगदी बाउंड्री लाईनच्या जवळ हा झेल कलेक्ट केला. थोडीशी आठवण स्कायची करून दिली होती सूर्यकुमार यादवची आणि विकेट डाऊन बॅक टू द पॅव्हलियन. थँक्यू डीजे. काय सुंदर बॉडी बॅलन्स तिथे राखलं. रनिंग झेल पकडणं तितकं सोपं नाहीये मित्रांनो. अगदी जसं सूर्यकुमार यादवची आठवण होतीये, जेव्हा असे रनिंग कॅचेस पकडले जातात तेव्हा तो कॅच नव्हता तर भारताने जिंकलेला तो T20 वर्ल्ड कप होता. आणि तशाच प्रकारचा हा अगदी बाउंड्री लाईन जवळचा हा कॅच पाहायला मिळाला. आणि देखना कॅच. विकास आले आणि विकास गेले. आता नवीन बॅटर महेश आलेत नंबर 4 वर बॅटिंग करण्यासाठी. बघा आकाश पागी सारखा खेळाडू आहे जो नॉन स्ट्राईक एंडकडे उभा आहे. त्याच्याकडे इतकी चांगली कॅपॅसिटी आहे ना, भरपूर आणि भरपूर धावा करण्याची धमक ठेवतोय, परंतु त्याला स्ट्राईक कधी मिळेल या इनिंग मध्ये. कारण की 3 ओव्हरचा गेम आहे. चांगल्या खेळाडूला जास्त जास्त खेळणं अनिवार्य असतं, कारण की तो जास्त फॉर्म मध्ये असला ना. ओ विकेट. क्लीन बोल्ड होताना पाहायला मिळतोय. विकेटची हॅट्रिक्स पूर्ण होताना पाहायला मिळतोय. सलग 3 चेंडूवर 3 विकेट. आज तिसरी हॅट्रिक्स आणि जयदीपने त्यामध्ये दुसरी केली आहे. थँक्यू डीजे. बघा आतापर्यंत 3 विकेटच्या हॅट्रिक्स आपण पाहिल्या आणि त्यामध्ये हा गोलंदाज दुसऱ्यांदा इथे हॅट्रिक पूर्ण करण्यामध्ये यशस्वी झालाय. जयदीप मागच्या मॅच मध्ये देखील आपण बघितलं होतं की पहिल्या 3 बॉल मध्ये धावा खर्च केल्या होत्या, परंतु त्यानंतर 3 बॉलवर 3 विकेट. परंतु इथे देखील तेच झालं की पहिल्या बॉलवर षटकार खर्च केला, त्यानंतर 3 बॉलवर 3 विकेट. काय सुंदर गोलंदाजी आपण पाहतोय ना. कारण की हा गोलंदाज एका पर्वामध्ये सर्वात जास्त विकेट टेकर गोलंदाज राहिलाय. अगदी पर्व आपण पाहिलं 23-24चा पर्व आणि त्या पर्वामध्ये अव्वल कामगिरी करणारा संघ देखील न्यू स्टार म्हणूपाळा हा संघ आपण पाहिला होता.
आता आपण बघितलं तर एक विरार विभागातून बिलॉंग करणारा संघ, एक गावठी बरफपाडा संघ आपण पाहतोय. त्यांना लढत मात्र दिली जाते वडवीपाडा या संघाच्या माध्यमातून. राजावली विभागातून बिलॉंग करणारा संघ. चौथा चौथा विकेट, चौथी शिकार मात्र प्राप्त केली आहे. क्या बात आहे. विकेटची पडझड, कोलॅप्स मात्र जसा आलाय विकेटचा आणि तोच पाहायला मिळतोय आतापर्यंत. सुंदर गोलंदाजी, विकेट टेकिंग गोलंदाजी, अटॅकिंग गोलंदाजी. थँक्यू डीजे. अगदी आपण बघितलं ना, परिस्थितीच्या समोर हातबळ न होता त्या परिस्थितीला जिद्दीने तोंड द्या, त्या परिस्थितीला फेस करा. म्हणून तर म्हटलं जाते ना, तूफानों से आंख मिलाओ, सैलाबों पे वार करो, मुश्किल लोग का चक्कर छोड़ो और तैर के दरिया पार करो. डेफिनेटली अगदी संकट जर आली आहेत ना, तर त्या संकटांना तोंड द्या, संकटांवर मात करायला शिका आणि ते करावं लागेल. ओ हो, पाचवा विकेट या ओव्हर मध्ये आलेत. अगदी आपण पाहिलं तर मग पहिल्या बॉलवर षटकार, परंतु त्यानंतर लागोपाठ 5 चेंडूवर 5 विकेट. अगदी एक कोलॅप्सचा जो विकेटचा कॉलम आहे तो मात्र भरला गेला. म्हणजेच काय तर पहिल्या ओव्हर मध्ये अर्धा संघ गारद केला आणि सुंदर गोलंदाजीचं उदाहरण पेश केलंय मिस्टर गोलंदाज आपण पाहिला तर जयदीप कोठारीने. थँक्यू डीजे. बघा इथे काय घडलंय आज या स्पर्धेमध्ये दुसऱ्यांदा असा कारनामा झालाय. सकाळच्या सत्रामध्ये जेव्हा 1 धावेवर 5 गडी गमावले होते कोल्ही टीमने, आणि इथे आपण पाहिलं ना तर मग एक गावदी बरफपाडा टीमने देखील 6 या धावसंख्येवर 5 गडी गमावले. गोलंदाजी मार्कवर आपण बघितला तर अजय हा बेस्ट आहे बघा. हा बेस्ट म्हणजे वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनच्या इतिहासामध्ये आणि आपल्या करिअर मधला सगळ्यात बेस्ट असेल. अगदी लेफ्ट आर्म गोलंदाज अँगलने मारा करत असताना पाहायला मिळतोय. चांगला टप्पा निवडला गेलाय. वाईल्ड लाईन मात्र आपण पाहतोय निवडली गेली आहे. लेफ्टी गोलंदाज जेव्हा जेव्हा असतो ना उजव्या हाताच्या फलंदाजासमोर थोडस आपण बघितलं की डॉमिनेट करत असतो. भरपूर लेफ्ट आर्म गोलंदाज असतात ना उजव्या हाताच्या खेळाडूंसाठी धोकादायक ठरत असतात आणि त्यापैकी हाही ठरू शकतोय. परंतु नाही, फरक काही नाही पडणार. जो हो गया असं हो गया. आणि नक्कीच आपण पाहिलं या वेळेला प्रयत्न चांगला केला होता शतरक्षकाने, परंतु हा चेंडू भरपूर बाहेर गेलाय आणि इथे षटकार मात्र आकाश पागीला मिळालाय, संघाला मिळालाय. टीमची टोटल 12 धावा. थँक्यू डीजे. जसं म्हटलं जाते ना कद बड़ा ना पद बड़ा, जो मुसीबत में अपने टीम के साथ खड़ा वही होता है सबसे बड़ा. डेफिनेटली. आणि आकाश मुसीबतच्या परिस्थितीवर मात करण्यासाठी बडा होताना पाहायला मिळतो. आपल्या संघासाठी चांगलं क्रिकेट खेळताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा स्ट्रेट हिट, गुड हिट, सरळ डाउन द ग्राउंड शॉट, सरळ लगातार दुसरा षटकार, 6 धावा. थँक्यू डीजे. जसं म्हणतायत ना कि सुख दुख में जो साथ देते हैं वो रिश्ते होते हैं और जो मुसीबत में साथ देते हैं ना वो फरिश्ते होते हैं. डेफिनेटली फरिश्त्यासारखा आलाय आणि आपल्या संघाला अडचणीतून बाहेर काढण्याचं कार्य मात्र त्याने केलंय. टीमची टोटल 18. बघा काय सुंदर मात्र आपण पाहिले तर फटकेबाजी केली जाते आकाश पागीच्या माध्यमातून आणि ही ताकद आहे या खेळाडूची. कारण की भरपूर क्रिकेट विरार विभागामध्ये जा
आणि त्या विभागामध्ये अगदी भरपूर असे खेळाडू आहेत. त्या खेळाडूंच्या जोडीने खेळताना आपण त्यांना देखील पाहिलंय. दरम्यान आपण हा एक कमबॅक चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. या षटकामध्ये आतापर्यंत फेकून झालेले चेंडू आपल्याला पाहायला मिळतात 4. 2 चेंडू शिल्लक आहेत. 18 धावा. या षटकामध्ये जे आक्रमण झालंय ना, त्यामुळे थोडासा मोमेंटमला वळवण्याचं कार्य केलंय. आखूड टप्प्याचा चेंडू बॅटवर घेतलाय, व्यवस्थित बॉडी रोल केली होती, गॅप मोठा शोधलाय, गॅप मध्ये चेंडू आहे तर थांबणार नाहीये, हे चित्र पाहायला मिळालं. आणि या षटकामध्ये षटकार तर आलेत, पण आता चौकार देखील येतोय आणि हा चौकार देऊन जाईल 4 धावा. थँक्यू डीजे. बघा 22 धावसंख्येवर पोहोचतय स्कोरबोर्ड 22. आता सुंदर मी तर म्हणेन फलंदाजी केली आहे आणि ज्याची गरज होती. बघा निडर बेधडक बेधडक अशी फलंदाजीची गरज आणि ती पूर्ण केली आहे. विकेट गेले त्याच्याकडे लक्ष नाही दिलंय त्यांनी. ओ कम बॅक, गुड डिलिव्हरी. काय सुंदर चेंडू मात्र फेकला गेला. परफेक्ट मात्र आपण पाहिला. तर ऍक्शन रिप्ले मध्ये पाहूया. क्लीन बोल्ड, विकेट डाऊन. थँक्यू डीजे. अगदी आपण पाहू शकतोय वेळेच्या बाबतीमध्ये थोडंसं सहकार्य करा प्लीज, स्पीडअप करा. सूर्यदेव आपण बघितलं तर आपल्यापासून आता मात्र थोडासा लांबणीवर जाणार आहे, त्यामुळे बॅट लाईट येऊ नये हीच नम्र विनंती असेल. त्याच्यासाठी खेळाडूंच्या माध्यमातून सहकार्य मिळणं अनिवार्य आहे. बॉलिंग ट्रॅकवर आपण बघितलं तर अजित इंगळे त्यांना पाहायला मिळतील. टीमची टोटल 22. अजित इंगळेचा पहिला बॉल फेस करत असताना चांगला क्रॅकिंग शॉट पाहायला मिळालाय. धाव एक पेक्षा जास्त काही मिळेल का, परंतु नाही. अगदी आपण पाहिला तर मग त्या बॅटचा आदर करत असताना अजित पाहायला मिळाले चेंडू फील्ड करत असताना, कारण की पाय लरून लागला होता त्या बॅटला. मात्र आपण बघितलं क्रिकेटपट्टूसाठी बॅट म्हणजेच त्या क्रिकेटपट्टूची लक्ष्मी आणि नक्की तिचा आदर केला गेला. आणि अगदी आपण पाहतोय इथे हा एक डॉट चेंडू सूर्यास्त अगदी होण्याच्या दिशेने आहे. त्यामुळेच आणखीन आपल्याला 2 मॅचेस खेळायचे आहेत, त्याच्यासाठी थोडस स्पीडअप. आणखीन एक डॉट चेंडू येताना. चेअरमन पायगाव चषक पहिला दिवस कोणत्या संघाच्या नावावर राहतोय सकाळच्या सत्रामध्ये अगदी आपण बघितलं तर 2 सामने जिंकणारा संघ पीरबाबा पापडी. टीमचे कॅप्टन बी रेडी, आपण राहायचंय बी अलर्ट. त्याच नंतर टायगर स्पोर्ट्स बेबीपाडा टीमचे कॅप्टन बी रेडी बी अलर्ट, आपण रेडी राहायचंय, कारण की ड्रॉ महत्वपूर्ण असतील आणि ते देखील आपण या 2 बॉल नंतर करणार आहोत. आणि तिसरा विजय संघ असेल. ड्रॉ साठी आम्ही रेडी आहोत, म्हणजेच मग कर्णधार आपण रेडी राहा. दरम्यान आणखीन एक सुंदर देखना चेंडू. अजित इंगळे ची कमालीची गोलंदाजी. मग त्याचं प्रमुख कारण काय आहे की स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअपला ना कुठेतरी धाराशाही केलं होतं पहिल्या ओव्हर मध्ये, त्यामुळेच आता हे नतीजा पाहायला मिळतोय. सुंदर चेंडू. अगदी आपण पाहिलं तर फक्त आणि फक्त 2 धाव्यांचं षटक पाहायला मिळालं. समाप्ती झाली इनिंगची आणि फलकावर पाहिला तर फक्त आणि फक्त 24 धावा आणि जिंकण्यासाठी 25 टार्गेट. चला, आमच्याकडे ड्रॉ रेडी झालेले आहेत आणि ते आम्ही उडवतेच ना. टायगर स्पोर्ट्स टीमचे कॅप्टन
सात्विक या हा बघा नक्कीच 5 विकेट आलेत म्हणजेच 15 टी शर्टच्या लिस्ट मध्ये हे आलेलं आहे. जर आपण बघितलं ना तर न्यू स्टार मडवीपाडा हा संघ 15 टी शर्टच्या लिस्ट मध्ये येत आहेत कारण की एका ओव्हर मध्ये 5 विकेट मिळवा, एका ओव्हर मध्ये 5 सिक्सर किंवा 5 चौकार ठोका. वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे सचिव यांच्या माध्यमातून 15 टी शर्ट्स हे दिले जात आहेत स्वराज्य स्पोर्टच्या माध्यमातून. आपण जाऊया आपण सध्या तरी टॉस बॉक्स प्रेझेंटेशन बॉक्सच्या दिशेने. इथे विजयजी भोये आहेत आणि त्यांच्या हातामध्ये आता खुलच्या सिमसिम जो बॉक्स आहे त्या बॉक्समध्ये 3 ड्रॉ आहेत म्हणजेच त्या 3 ड्रॉ पैकी 2 ड्रॉ काढलेत. कर्णधारांना तुमचं नशीब तुम्ही उघडा, भाग्य उघडा. अगदी आपण बघितलं तर मग मॅच कोणाचा असेल आणि कोणाला बाय मिळेल हे देखील आपल्याला पाहायला मिळेल. लक फॅक्टर, यस लक फॅक्टर. बाबाने बाबा आणला, पीर बाबा पापडी. बरोबर त्यांच्या मागे बाबा होता, त्या बाबाची जादू होती वाटते ती असे सांगतायत. बाबा चमत्कार होता तो. यस मॅच लावते सुरुवात. जाऊया आपण. चला जाऊया आता आपण. पहिला चेंडू ऑन साइडला खेळण्यासाठी विशाल आणि अक्षय ही जोडी आपण पाहतोय. टार्गेट आहे 25 मात्र मार्जिन ऑफ वेअरर या मैदानावर थोडस आपण पाहिलं तर मग दमट वातावरणाला सुरुवात झालेली आहे. पण क्लायमॅक्स जसं बदलताना तसं क्रिकेटचा खेळ बदलत असतोय. तर तो आता तो बदलेल की नाही बदलणार ते देखील पाहावं लागेल. बघा आता संघ पीरबाबा पापडी त्याला नशिबाची साथ मिळाले. इनसाइड आउट करून खेळण्याचा प्रयत्न, कव्हर क्षेत्रामध्ये फटका चांगला खेळला, टायमिंग आहे सुंदर. कमालीचा रनिंग बिटवीन द विकेट्स. धावा 2 मिळत आहेत. अगदी आपण पाहिला ना अक्षय दुमाडा ज्याला मागच्या मॅच मध्ये चांगली फलंदाजी करताना देखील आपण पाहिलं होतं. लेट आले होते, थेट आले होते, परंतु आता त्यांनी लेट न होता थेटच डायरेक्ट मैदानाच्या आतमध्ये उतरून 25 धावांचं लक्ष आहे ना ते जास्त असतं, लवकरात लवकर गाठायचं या अनुषंगाने आक्रमक क्रिकेट खेळण्याच्या अनुषंगाने दाखल झालेत. परंतु गोलंदाज विकास कोम आहेत ते आपल्या संघाचा मोठा विकास करण्याच्या तयारीमध्ये आलेत. परंतु स्ट्रेट डाऊन द ग्राउंड हिट अगदी एका टप्प्याने चाललाय. चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे, चौकाराची मोहर. अक्षयच्या बॅट मधून 4 धावा. डेफिनेटली वन. थँक्यू डीजे. चौकार मिळाला आणि राजावळी टीम थोडस बॅडलक होतं. सुरुवातीला जास्त धावा चेस केल्या परंतु त्यानंतर कमी धावा चेस नाही झाल्या. क्रिकेट हेच तर खेळ आहे. थोडासा गॅप बनवण्याचा प्रयत्न, क्रॅकिंग शॉट आहे कव्हर क्षेत्रामध्ये. एफर्ट्स मात्र देण्याचा प्रयत्न पूर्णपणे झोकून दिलं होतं स्वतःला फिल्डरने चेंडूला अडवण्यासाठी. अडवण्यामध्ये यश देखील मिळालं मात्र मिळतील मूल्यवान धावा 2. टीमची टोटल पोचली 2 ने अगदी 9 रन्स स्कोर बोर्डवर पाहतोय. चेंडू फेकून झाले तर 4. बघा हे 2 खेळाडू आहेत ना मग तितका जास्त मेहनत करावी लागणार नाही असं वाटतंय. परंतु काय घडू शकतंय. 1-2 चांगले चेंडू मॅच मध्ये कोणत्या संघाची पकड होईल सांगता येत नाहीये. नितीनजी गवळी साहेबांचं देखील शुभागमन झालेलं आहे. ओ बैठक यावेळेला स्ट्रॉक सेट अतिशय चांगला फाटका व्यवस्थित बॅट वर घेतला. मिडल ऑफ द बॅट गेलं, लॉंग लेग क्षेत्र खाली होतं आणि त्याला भरलं. चेंडूला पाठवून दिला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. दमदार फाटका, चौकार. थँक्यू डीजे.
नितीन दादा गवळे यांचं देखील इथे शुभागमन झालेलं आहे. विनंती करतोय नितीन दादा प्लीज आपण या मंचावर आणि विराजमान व्हा. आयोजकांच्या माध्यमातून नक्कीच तुम्हाला विनंती आहे. त्यांच्या माध्यमातून मैदान जे आम्हाला उपलब्ध करून दिले नितीनजी गवळी साहेब नक्कीच आभार व्यक्त करतोय की सुंदर असं मैदान जे आम्हाला या स्पर्धेसाठी आपण उपलब्ध करून दिले त्याबद्दल आभार देखील व्यक्त करतोय. आणि तसेच धनंजयजी गवळे यांच्या माध्यमातून देखील हे मैदान आम्हाला उपलब्ध करून दिलंय. आपले देखील आभार. सध्या तरी मैदानाच्या दिशेने आपण जाऊया तर 14 धावा 12 चेंडू 11 धाव्यांची गरज आहे. होतील की नाही आहे नक्कीच हा प्रश्न असेल परंतु उत्तर मिळेल. मैदानाच्या आतमध्ये जाऊया अमर कोळी यांच्याकडे. थँक्यू जय. नक्कीच आपण पाहिला तर कधीतरी जाऊया आपण. सध्या तरी जंजिरा बघायला पण सध्या मॅच बघायला जाऊया. तर मॅच मध्ये काय बघितले तर पहिल्या ओव्हर मध्ये आल्या 14 11 धाव्यांची गरज आहे. फुलटॉस या वेळेला आबेल मुजम्मार आणि चेंडूला पाठवून दिलाय सीमा रेखा पार. A1 क्वालिटी बिग ब्रँडेड षटकार 6 धावा. सुंदर फटका. थँक्यू. 5 धाव्यांची गरज सामना जिंकण्यासाठी. पुन्हा एकदा पाहिला आक्रमण केलंय परंतु आता हा चेंडू पकडला जाईल. विकेट मात्र मनोजला मिळेल. अक्षयने लवकर गेम संपवण्याचा प्रयत्न केला होता परंतु मात्र त्याला केलंय बाद आणि सफलता मिळवली जाते. महत्वपूर्ण दुसरी. थँक्यू डीजे. अगदी आता पाहिला आकाश कानात मैदानाच्या आतमध्ये येत असताना आपल्याला हा जरूर पाहायला मिळत आहे. धाव्यांची गरज आहे फक्त आणि फक्त 5. चेंडू तर भरपूर आहेत म्हणजेच इथून जर प्रवास आपण बघितला ना एक एक धावणे जरी केला तरी सोपा होऊ शकतोय परंतु आकाश जे नाव आहे तसंच आकाश गाठण्याचा प्रयत्न करेल का. कारण की आकाशची झेप म्हणजेच आपण पाहिलं तर काय मोठा फटका त्या साइडने मॅचला फिनिश करतोय का. मनोज बॉलिंग ट्रॅकवर. हो आणि साइडला मात्र जागा बनवून बघा जेव्हा पद्धतीने पाय खोलला होता पुढचा पूर्णपणे रेडी मध्ये होते की हा चेंडू कसाही आपण स्टॅड मध्येच पाठवूया परंतु तितका अपेक्षित बॅटवर आला नाहीये. एक मिळेल. अगदी 4 धाव्यांची गरज. 9 चेंडू आणि 4. विशाल स्ट्रायकेनकडे इनसाइड आउट. टायमिंग चांगलं आहे आणि अप्रतिम आहे. शानदार देखना स्ट्रोक. विनिंग शॉट 6 गेम खलास. थँक्यू ठीक आहे. चला मी क्विक विनंती करतोय टायगर टीम्सचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत. रिक्वेस्ट ही देखील असेल न्यू स्टार मडीपाडा टीमचे कॅप्टन.